नरखेड पोलिसांची मोठी कारवाई. जुगार अड्ड्यावर छापा टाकून 9 आरोपींना अटक. 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक खाटिकपुरा परिसरात अवैधपणे 52 दाम्पत्यांचा जुगार खेळणाऱ्या 9 जणांवर नरखेड पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत 2 दुचाकी, 6 मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण 2,70,790 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार 19 एप्रिल 2026 रोजी नरखेड पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की खाटिकपुरा परिसरात काही इसम जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून छापा टाकला असता तिथे 9 जण जुगार खेळताना रंगेहात आढळले. पोलिसांनी या सर्वांना जागीच ताब्यात घेतलं. यामध्ये धनराज लक्ष्मण घाटोळे वय 43 वर्ष राहणार वार्ड क्रमांक 12 नरखेड, दिलीप प्रतापराव ठाकरे वय 58 वर्ष राहणार गुरुनुले लेआउट नरखेड, असलम महमूद शाह वय 30 वर्ष राहणार इस्लामपुरा नरखेड, शंकर तुलसीदास अरखेल वय 57 वर्ष राहणार सुदर्शन नगर नरखेड, जबी जफरुल्ला खा पठाण वय 36 वर्ष राहणार इस्लामपुरा नरखेड, कमलाकर नथुजी घुरमाडे वय 58 वर्ष राहणार झाडीपुरा नरखेड, किसना गणपत बनसोड वय 53 वर्ष राहणार कुंभारपुरा नरखेड, आसिफ खा जाकिरुल्ला खा पठाण वय 28 वर्ष राहणार इस्लामपुरा नरखेड आणि विनोद संतोषराव तागडे वय 47 वर्ष राहणार खाटिकपुरा नरखेड यांचा समावेश आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 52 ताशपत्ते, 21,450 रुपये किमतीचे ताशपत्ते, किटबॉक्स, 62,000 रुपये किमतीचे 6 अँड्रॉइड मोबाईल, 1,70,000 रुपये किमतीच्या 2 मोटारसायकली आणि 16,090 रुपये रोख असा एकूण 2,70,790 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर सर्व आरोपींविरुद्ध नरखेड पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.